ते 40-50 वर्षापासून तुमच्या डोक्यामध्ये इतकं करून ठेवलेलं आहे, की लहानपणाच्या चुकीमुळे लैंगिक आजार होतात. हं, हस्तमैथून केल्यामुळं हं, मला लैंगिक आजार होतात. हं. ही सगळ्यात म्हणजे सगळ्यात सगळ्यात मोठी मीथ आहे. माझ्याकडे येणारे जे 100 रुग्ण असतील, तर 99% रुग्ण सेक्शुअल हायजीन ज्याला आपण म्हणतो, त्याच्याकडे लक्ष देतच नाही. सगळ्यांची एक इच्छा असते, त्यांनी लहानपणापासून पिक्चर पण बघितलेलं असतं, की हनुमानची रात्र आपल्या जसं पिक्चरमध्ये दाखवतात, हं, तशी आपली रात्र झाली पाहिजे. हं. दुधाचा ग्लास ठेवतात, त्याच्यामध्ये केसर टाकतात. ते का टाकतात त्याचं आजपर्यंत मला शास्त्रीय उत्तर माहीत नाही. ओके. पण त्याच्यापेक्षा चाय, कॉफी, चॉकलेट घेतलं तर माझं मत असं राहील, की त्याच्यापेक्षा जास्त उत्तम राहील. असे जगामध्ये कोणतेही पदार्थ नाही, की जे तुमचं म्हणजे सेक्शुअल इंटिमेसी वाढवणार किंवा तुमचं ते ॲफ्रोडिजियाक म्हणून काम करतात. ओके. कारण फक्त पोर्नोग्राफी बघून लोकांना सेक्स एज्युकेशन देता येत नाही. ओके. सेक्स एज्युकेशन देणं म्हणजे त्यांना पूर्ण कामकिर्डीविषयी माहिती देणं असं काही नसतं. हं, बघा 90% जे आजार असतात हं, आमचे सेक्सॉलॉजीमध्ये हं. हे मानसिकच असतात. नमस्कार मंडळी, अनटॅप बाय गौरवमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा विषय जरा नाजूक विषय आहे. समाजाच्या दृष्टीने टाबू असलेला विषय आहे. तो म्हणजे लैंगिक समस्या. लैंगिक जीवन जर जगायचं असेल, तर बऱ्याचशा अशा गोष्टी मॅटर करतात, की ज्या आपण स्वतःहून समजून घेतल्या पाहिजे. आज समाज ह्या विषयाच्या बाबतीमध्ये बोलायला मागे-पुढे बघतो. इव्हन आपण मित्र-मित्रांमध्ये सुद्धा हे व्यवस्थित बोलू शकत नाही. आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं, युवकांमध्ये भरपूर मिसकन्सेप्शन म्हणू शकतात किंवा गैरसमज भरपूर झालेले आहेत. तर आज कुठे ना कुठे हे गैरसमज तोडण्याचं काम आपण करूयात. हा नाजूक विषय हाताळण्यासाठी आपल्या इथे आलेले आहे डॉक्टर उमेश सर. डॉक्टर उमेश मुंदडांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर गेल्या 40 वर्षापासून ते ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट आपली प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांनी बरेच केसेस हाताळले आहेत. चला तर मग आपल्या हक्काचं पॉडकास्ट चालू करूयात अनटॅप बाय गौरव. नमस्कार सर. तुमचं अनटॅप बाय गौरवमध्ये खूप खूप स्वागत आहे. जेव्हा आपलं पॉडकास्ट करायचं जेव्हा ठरलं, तेव्हा मला सर्वात पहिला एक प्रश्न आला, की जेव्हा तुम्ही ह्या विषयाला हात घातला आणि घरच्यांना तुम्ही सर्वात प्रथम सांगितलं, की मला सेक्सॉलॉजिस्ट बनायचं आहे. डॉक्टरकी तर करायची आहे, पण त्याच्यामध्ये मला सेक्सॉलॉजिस्ट बनायचं आहे. तर काय प्रतिक्रिया होती त्यांची सर्वात पहिली? नाही, बघा मी जे प्रॅक्टिस सुरू केली, हां. ती 1985 ला सुरुवात केली. 85 ला ह्या सब्जेक्ट विषयी इतका समाजामध्ये टॅबू होता, की इव्हन माझे घरची मंडळी हां. किंवा माझे मित्रमंडळी किंवा हां. माझे डॉक्टर मंडळी यांचं पण ह्या विषयावर प्रॅक्टिस करण्यासाठी अपोज होता. इतका हा सब्जेक्ट टॅबू होता. ओके. इव्हन आपण मित्रामध्ये बोललो तरी म्हणजे आपले म्हणजे जोक करायचे किंवा मजाक करायचे हं, हं, आणि मजाकवर घेऊन जायचे आणि त्याच्यामुळं मला म्हणजे ही प्रॅक्टिस करायची की नाही करायची हं. असा खूप मोठा प्रश्न पडला. ओके. पण शेवटी कुठेतरी मला असं वाटलं, की समाजामध्ये कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे हं. आणि आपण नाही करणार तर अजून कोणतरी करायला पाहिजे. म्हणून मी 1985 ला हं. आशा किरण सेक्स क्लिनिकची स्थापना केली हां. आणि खूप डेअरिंगने हां. मी हे प्रॅक्टिस सुरू केली. आई-वडिलांचं रिएक्शन काय होतं जेव्हा त्यांना तुम्ही हे सांगितलं? आई-वडिलांचं तर म्हणजे निगेटिव्हच होतं. ओके. कारण की ते माझे जे सेक्सॉलॉजीची ब्रँच आहे, हां. ते क्रॅक लोकांबरोबरच कंपेअर करायचे. बरं. तेव्हा आमच्या वेळेला 1985 ला हां, फक्त सेक्सॉलॉजिस्ट म्हटलं, हां, तर गावाच्या कानाकोपऱ्यामध्ये एकदम बाहेर कोणतरी एक सेक्सॉलॉजिस्ट प्रॅक्टिस करायचा. हां, तो सो कॉल्ड सेक्सॉलॉजिस्ट म्हणून घ्यायचा. त्यांच्याकडे हां, डिग्र्या पण नसायच्या हां, किंवा एखादा चांगल्या म्हणजे आपल्या गुलमंडीच्या लॉजमध्ये हां, एखादा कुठून तरी इंदोर म्हणून किंवा दिल्लीवरून हां. एखादा डॉक्टर यायचा हं. आणि त्याच लोकांबरोबर माझं कंपॅरिझन व्हायचं. ओके. मित्र पण त्याच लोकांबरोबर माझं कंपॅरिझन करायचं. अच्छा, तेव्हा अच्छा. मला कोणी डेअरिंग दिलं नाही. हां, पण एक माझे भाऊ आहेत जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत डॉक्टर सतीश मुंदळा हं, आणि एक माझे मित्र आहेत डॉक्टर विनय जाधव. या दोघांनी मला खूप सपोर्ट दिला हं, आणि त्यांच्या सपोर्टमुळेच ही मी प्रॅक्टिस सुरू केली हं. आणि खरोखर त्याच्याविषयी मला खूप आनंद आहे, की आज मी समाजामध्ये 10 लाखाच्या वर लोकांना लैंगिक शिक्षण दिलेलं आहे आणि उपचार दिलेले आहे. त्याचा मला खूप आनंद आणि अभिमान पण आहे. आता सर हा जो विषय आहे, जसं तुम्ही म्हटलात आता, की हा विषय टाबू समजला जातो, आजही समजला जातो. बरोबर आहे. 1985 ला तर वेगळंच असेल. बरोबर आहे. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे, की तुमचा एवढा 40 प्लस 40 प्लस वर्षाचा अनुभव, तुम्ही खूप जवळून ह्या सगळ्या समस्या बघितल्या असेल. बरोबर आहे.
तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं? ह्या ज्या समस्या आहेत, तर आता जास्त आहेत का पहिले जास्त होत्या? किंवा याच्या अवेअरनेसच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? नाही, आमच्या क्षेत्रामध्ये तुला एकच सांगेल, हां. की अजून पण अवेअरनेस जितका पाहिजे तितका नाहीये. ओके, ओके. कारण फक्त पोर्नोग्राफी बघून लोकांना सेक्स एज्युकेशन देता येत नाही. हं. सेक्स एज्युकेशन या स्कूल लाईफमधूनच द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. ओके. सेक्स एज्युकेशन देणं म्हणजे त्यांना पूर्ण कामकिर्डीविषयी माहिती देणं असं काही नसतं. हं. जनरली कमीत कमी आपल्या बॉडी पार्ट विषयी त्यांना माहिती देणं अत्यंत गरजेचं असतं. हं. मुलींना आपलं बॉडी पार्ट बद्दल पूर्ण माहिती द्यायची, हं. मुलांना पूर्ण माहिती द्यायची, की जेणेकरून की त्याला हेट नाही करायचं. आपल्याकडे कसं होतं की मुलांनी जरी गुप्तांगाला हात पण लावला तर आपण त्याच्यावर चिडतो हं. की हे घाण आहे. हं. आणि तीच अशी जी वृत्ती असते ते त्याच्या डोक्यामध्ये कुठेतरी जाऊन बसते की हे घाण काम आहे म्हणून. तर असं न करता त्याला जर सायंटिफिक आणि जर शास्त्रीय दृष्टिकोनातून जर बघून त्याला जर उत्तर दिलं तर मला वाटतं त्याचे जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर होत जाते. मला एक सांगा, की सेक्सॉलॉजी समाजाला का गरजेचं आहे? कारण बघ, लैंगिक आयुष्य हां. हे सगळ्यांना वाटतं की आपलं चांगलं असायला पाहिजे. कारण तुम्ही लैंगिक आयुष्यामध्ये जितकं तुम्ही सॅटिस्फाईड असणार तेवढं तुमचं दोघांचं बॉन्डिंग पण चांगलं राहणार, तुमचं कौटुंबिक व्यवहार पण चांगला राहणार, तुम्ही इव्हन कामामध्ये पण यशस्वी राहणार. हे इथं समजण्यासारखी गोष्ट आहे. कारण की कामशास्त्रामध्ये पण कामाला खूप जास्त महत्व दिलेलं आहे. इफ यू आर सॅटिस्फाईड इन युअर सेक्शुअल लाईफ देन यू विल कॅन प्रोग्रेस इन द लाईफ. हे एक म्हणजे मनच लिहून ठेवलेली आहे. तर माझं मत असं आहे की कामाला निग्लेक्ट न करता त्याच्याविषयी चांगलं उत्सुकतेनं जाणून घेणं आणि समजून घेणं हे महत्वाचं आहे. कारण की जितकं तुम्ही याच्याविषयी नॉलेज घेणार तितकं तुमचे म्हणजे कामकिर्ड म्हणा, काम जीवन म्हणा हे चांगलं आनंदित होऊ शकतं. आणि याच्यापासून जे आनंद मिळतो ते मला तरी वाटतं की कोणत्या क्षेत्रामध्ये मिळत नाही. कारण की जसे 5 सेन्स असतात, जसं आपण ऐकतो, आपण बघतो किंवा आपण टेस्ट करतो किंवा आपण स्पर्श करतो, त्याचप्रमाणे हे काम आनंद घेताना जो आपल्याला आनंद भेटतो त्याला आपण 6 सेन्स म्हणतो. तर हे 6 सेन्स कुठेतरी अनुभव करायला पाहिजे. म्हणून आपलं काम जीवन चांगलं पाहिजे, याला महत्व दिलं गेलं पाहिजे, हे मताचं मी आहे. आता आजकाल आपण बघतो की आजही समाजामध्ये बोलायला लोक घाबरतात. बरोबर आहे. किंवा ह्या विषयावर चर्चा मित्रांमध्ये सुद्धा चर्चा होत नाही. नाही होत. किंवा फॅमिलीमध्ये एक मुलगी आपल्या आईला सुद्धा सांगू शकत नाही. बरोबर आहे. तर आजकाल तुम्हाला असं किती तफावत दिसते ह्या सर्व विषयांच्या बाबतीमध्ये आणि किती अवेअरनेस पाहिजे यांच्या? नाही, आज पण अवेअरनेससाठी म्हणजे खूप आपल्याला मेहनत करावं लागेल. कारण की आजपर्यंत लोकांना की मास्टरबेशन करणं चांगलं आहे का चुकीचं आहे हे समजत नाही. इंटिमेट कसं व्हायचं, आपले रिलेशन कसे ठेवायचे, आपलं सेक्शुअल लाईफचं फाउंडेशन कसं आपण स्ट्रॉंग बनवायचं, हे पण नॉलेज आज लोकांना नाही आहे. हे जर सगळं नॉलेज आपण त्याला दिलं तर त्याचं सेक्शुअल फाउंडेशन जर चांगलं असलं, त्यांचे रिलेशन चांगले असले, दोघांचे म्हणजे मत भेद नसले, तर मला वाटतं सेक्शुअल लाईफ चांगलं एन्जॉय करण्यासारखं आहे आणि ते करायला पाहिजे. रुग्ण कोणते सर्वात जास्त तुमच्याकडे असतात? नाही, हे प्रत्येक वयानुसार असतं. बर. जसे आमच्याकडे यंग मुलं असतात, त्यांना एक सगळ्यात मोठा 2 प्रॉब्लेम असतात. बर. जे की म्हणजे आजार नसतात. एक मास्टरबेशन, एक नॅचरल प्रक्रिया आहे. तुम्ही किती मास्टरबेशन केलं तर तुम्हाला काही विकनेस येतो किंवा पिंपल्स येतात किंवा हेअर लॉस होतो किंवा मला खूप म्हणजे बॉडीमध्ये कमजोरी येते, खूप थकवा जाणवतो, असं काहीच प्रकार नसतो. हा एक मानसिक आजार होतो. अच्छा. त्या मानसिक आजारामुळे जे त्या मानसिक आजाराचे लक्षण असतात ते त्याच्या बॉडीमध्ये दिसतात. पण ते मास्टरबेशनमुळे होतात ही कल्पना चुकीची आहे. दुसऱ्या यंग मुलामध्ये एक स्वप्नदोष, ही पण एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते सॅक जी असते ती एकदम आपल्या नका एवढी असते. ती जर सॅक भरली तर कोणत्या कोणत्या कारणाने जेव्हाही आपल्याला सेक्शुअल स्टिम्युलेशन होतं तर ते स्क्वीज होऊन जाते, ऑटोमॅटिक स्क्वीज होते. तर ते ऑटोमॅटिक स्क्वीज झाल्यामुळं आपल्याला स्वप्नदोष होतात. हा पण आजार नाही आहे, ही बॉडीची नैसर्गिक प्रक्रिया आहे की जी बॉडी अननेसेसरी अनवॉन्टेड जे काही फ्लुइड असतील ते आपल्या बॉडीमधून काढतच. जसं आपण लघवी काढतो, आपण पॉटी काढतो, त्याचप्रमाणे आपली बॉडी स्वतःच वीर्याला बाहेर फेकते. याला पण लोक खूप मोठा आजार समजतात की म्हणजे स्वप्नदोष होऊन राहिला आणि त्याच्यामुळे मला खूप कमजोरी येते,
मला विकनेस येतो, मला थकवा जाणवतो, हे सर्वात चुकीचं आहे. आणि ह्या कल्पना जर आपण दूर करू शकलो तर मला असं वाटतं की फक्त सेक्स एज्युकेशनमुळं आपण 90% सेक्च्युअल प्रॉब्लेम जे काही आजार असतील ते आपण सॉल्व्ह चांगल्या प्रकारे करू शकतो. आता जसं तुम्ही बोललात की स्वप्नदोष किंवा जे आपण मास्टरबेट करतो तर हे मानसिक असतं, म्हणजे सायकोलॉजिकल असतं. येस. तर मी जर असं जर विचारलं सेक्शुअलिटी आणि सायकोलॉजीमध्ये म्हणजे किती दोघांचा संबंध असतो? बघा 90% जे आजार असतात आमचे सेक्शुअलॉजीमध्ये हे मानसिकच असतात. अच्छा. मग शारीरिक केव्हा होतात? शारीरिक आजार होण्यासाठी तुमचं हार्ट वर्किंग प्रॉपर नसलं पाहिजे, तुम्हाला बीपी असला पाहिजे किंवा डायबिटीज असला पाहिजे किंवा थायरॉइड ग्रंथीचे प्रॉब्लेम असले पाहिजे किंवा इतर रक्तवाहिन्यांचे प्रॉब्लेम असू शकतात किंवा हार्मोनल प्रॉब्लेम असू शकतात. हे जे झाले हे आपलं म्हणजे बॉडीचे प्रॉब्लेम झाले. पण जर सायकोलॉजी म्हटलं तर त्यांची थिंकिंग वेगळी असते. त्यांनी काहीतरी बघून किंवा मित्राचं ऐकून त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी एक म्हणजे फंटासी डेव्हलप केलेली असते आणि ते फंटासी आपली तशी अस्तित्वामध्ये येत नाही म्हणून ते आजार करून बसतात. तर हे सायकोलॉजिकल आजार असतात. तर सायकोलॉजिकल आजार जर ट्रीट करायचे असतील तर त्याला काउन्सिलिंगचं खूप महत्व आहे. त्याला प्रॉपर काउन्सिलिंग झालंच पाहिजे. आता जसं आपण आता बोललो की पुरुषांच्या संदर्भामध्ये हे आजार असतात, मग सेक्सॉलॉजिस्ट हा फक्त पुरुषांसाठीच असतो का? स्त्रियांना सुद्धा आजार असतात का? नाही, पुरुष आणि स्त्री दोघांनाही लैंगिक अवयव आहेत. हो. दोघांनाही आपली आपली मानसिकता आहे. हो. दोघांमध्ये हार्मोन्स आहेत. हो. हा दोघांचा आजार होऊ शकतो. अच्छा. हा इंडिव्हिज्युअल पण आजार होऊ शकतो. बऱ्याच वेळा काय होतं की लेडीजला नॉलेज नसल्यामुळं बऱ्याच स्त्रियांना आपल्या इथं नॉलेज नाही आहे. त्यांना त्यांच्या गुप्तांगाबद्दल पण त्यांची गुप्तांग बघा त्यांचे आत असतात, आपले बाहेर असतात. हार्मोन्स काय असतात, आपल्याला मासिक पाळी काय येते, ते 4 दिवस ब्लिडिंगचे का होतात, आपल्याला पोटामध्ये पेन का होतं, आपल्या ग्रंथी कुठे कुठे असतात, आपल्या ब्रेस्टमध्ये कोणत्या ग्रंथी असतात, ब्रेस्ट अराउजल केव्हा होतात, याच्याबद्दल अजिबात नॉलेज नसतं. आणि त्याच्यामुळे स्त्रियांना पण नॉलेज आपलं आजार होऊ शकतात. जसे की त्यांची काम इच्छा कमी होते, कारण की दिवसभर काम करून थकवा जर आला असेल किंवा घरामध्ये काही अघटित घटना घडली असेल तर त्यांची इच्छा होत नाही. तर या गोष्टींना आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि जर दोघांनी जर कपलने एक दुसऱ्याला समजून जर लैंगिक आयुष्य जर घडवलं तर ते उत्तमरित्या चांगलं घडू शकतात आणि ते चांगलं एन्जॉय पण करू शकतात. असं काही आहे का की कमी वयामध्ये लागलेल्या ज्या सवयी आहेत त्याचं पुढे चालून ते समस्यामध्ये किंवा प्रॉब्लेम्समध्ये किंवा एखाद्या आजारामध्ये म्हणजे लैंगिकच्या भाषेमध्ये ते पुढे चालून खूप मोठं होतं आणि ते प्रॉब्लेम्स क्रिएट होतात? नाही, हा जो कन्सेप्ट आहे लहानपणाच्या चुकीमुळे लैंगिक आजार हा एकदम धांदात खोटा आहे. अच्छा. हा 40-50 वर्षापासून तुमच्या डोक्यामध्ये इतकं करून ठेवलेलं आहे की लहानपणाच्या चुकीमुळे लैंगिक आजार होतात. लहानपणाची चुकी म्हणजे काय? ती अज्ञानात चुकी तुम्ही केली, मी केली, सगळ्यांनीच केलेली असते. त्याच्यामधून एकही माणूस म्हणजे तुम्हाला असं शोधून भेटणार नाही की त्याने ती म्हणजे चुकी केली नाही, ती म्हणजे मास्टरबेशन. हस्तमैथून केल्यामुळं मला लैंगिक आजार होतात ही सगळ्यात मोठी मीथ आहे. याच्यापेक्षा दुसरी मीथ मी म्हणतो जगाच्या पाठीवर पण नसणार की लहानपणाच्या चुकीमुळे मला लैंगिक आजार झाले. माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात तो बसल्या बसल्या एकच सांगतो, साहेब लहानपणाच्या चुकीमुळं हस्तमैथून जास्त केल्यामुळं आज मला नपुसंकता आलेली आहे, मला शीघ्रपतन होत आहे. असे 100 पैकी 99% लोक मला सांगतात. नक्की सांगतात म्हणजे सांगतातच, पण एकदम चुकीचं आहे. कारण की चूक आपण लहानपणी जे केली असते ती अज्ञानामध्ये केलेली असते आणि तेव्हा पण आपलं बॉडी आपल्यावर कंट्रोल ठेवतच. तुम्ही दिवसातून 3 किंवा 4 वेळा किंवा 5 वेळा हस्तमैथून नाही करू शकत. जेव्हा तुम्हाला इच्छा होईल, जेव्हा तुमचे हार्मोन्स पीकवर असतील, जेव्हा तुमची भावना होईल तेव्हाच तुम्ही करू शकता. तर मला वाटतं ती एक नैसर्गिक प्रक्रिया होती जी आपण लहानपणी एन्जॉय केली. तेव्हा आपण म्हणजे वयस्कर नसतो, ॲडल्टरीमध्ये एकदम इंट्रोड्यूस झालेलो असतो. त्याच्यामुळे कदाचित आपल्याला त्या भावना निर्माण होतात आणि आम्ही सगळ्यांनीच ते एन्जॉय केलेलं असतं. पण कुणी खुलून तुम्हाला बोलत नाही की मी केलं म्हणून. तुम्ही जर 10 लोकांना विचारलं की अरे बाबा लहानपणी हस्तमैथून केलेलं आहे, की तुम्हाला 9 लोक म्हणतील की नाही मी नाही केलेलं आहे. पण असं होऊच शकत नाही. ही क्रिया सगळ्यांनीच केलेली आहे, सगळ्यांनीच एन्जॉय केलेली आहे, त्याच्यामध्ये काहीच वाईट नाही.
सर असा काही मजेशीर किस्सा घडलाय तुमच्यासोबत, की ते पेशंट गेल्यानंतर तुम्ही डोक्याला हात लावला, की अरे हे काय समस्या घेऊन आलेत? म्हणजे ती सायकॉलॉजिकली असू शकते किंवा कमी वयातल्या मुलांची असू शकते. असा काही किस्सा आहे? बघा, मी जेव्हा 1985 ला प्रॅक्टिस जेव्हा सुरू केली, तेव्हा माझ्याकडे एक कपल आला. हं. ती एक कपल आल्यानंतर माझ्या समोर बसले. त्यांना पूर्ण मी हिस्ट्री विचारली आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं, की आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली. पण या 3 वर्षामध्ये आम्ही केव्हाच इंटिमेट झालो नाही. आम्ही केव्हाच सेक्शुअल इंटरकोर्स केलाच नाही. तर खरोखर डोक्याला हात लावायची माझ्यावर पाळी आली. मी त्यांना पूर्ण काउन्सिलिंग केलं. त्यांना पूर्ण ॲडवाईस केलं, की कसं करायचंय, काय करायचंय, सगळं ॲडवाईस केल्यानंतर जेव्हा मी रात्री घरी गेलो, हं, तर मी म्हटलं, हा तर खूपच ज्वलंत प्रश्न आहे. हं. तेव्हा मला अजून म्हणजे या प्रॅक्टिसमध्ये अजून इंटरेस्ट आला. अजून मी पुढे इंटरेस्ट घेत गेलो. पण हल्ली इव्हन आय-टीची मुलं-मुली माझ्याकडे पुण्या, मुंबईला येतात आणि खरोखर सांगतो, की महिन्यातून आता 2 ते 3 कपल येतात, की त्यांचं लग्न झाल्यानंतर 3 महिने, 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष, 6-6 वर्ष, 10-10 वर्ष पण माझ्याकडे असे पेशंट आलेले आहेत, की ज्यांनी पहिला इंटरकोर्स पण केला नाही. तर खरोखर सांगतो, ह्या ज्या गोष्टी असतात, या टोटल सायकॉलॉजिकल असतात. त्यांना आपल्या पार्टबद्दल काही माहीतच नसतं. त्यांना पुढं कुठं कसं जावं त्यांना माहीत नसतं आणि कुठेतरी दोघांच्या मनामध्ये एक परफॉर्मन्स अँक्झायटी तयार होऊन जाते. परफॉर्मन्स अँक्झायटी म्हणजे कसं आहे, की जेव्हा ते करायला जातात, तेव्हा त्यांना असं दोघांपैकी एकाला अशी भीती वाटते, की आपलं आज होणार का नाही होणार? आणि त्या भीतीमुळं, त्या अँक्झायटीमुळं, त्या दडपणाखाली त्याला जितकं प्रॉपर इरेक्शन पाहिजे किंवा लेडीजला जितकं अराउजल पाहिजे, तितके मिळत नाही आणि मग त्यांची इंटरकोर्स होत नाहीत. आणि शेवटी इतके कंटाळून जातात, की ते प्रयत्न करून सोडतात. आता हे तुम्ही प्रॅक्टिस करत असताना, याच्यामध्ये जे कॉमन तुम्ही एक आजार बघतात किंवा काही समस्या बघतात, अशा कोणकोणत्या समस्या आहेत? आमच्या लैंगिक क्षेत्रामध्ये हं, सगळ्यात कॉमन समस्या जी असतील, हं, तर एक तर मी तुम्हाला बोललो, की मास्टर्बेशन, हं. नाईटफॉल हां. आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. याच्यामध्ये सगळ्यात कॉमन समस्या जर लोकांना भासत असेल, हां. तर दॅट इज द प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, ज्याला आपण शीघ्रपतन म्हणतो. ओके. शीघ्रपतन समस्या का बरं आजच्या घडीला वाढलेली आहे? कारण की आपलं जीवन हे खूप धावपळीचं आपण करून ठेवलं आहे. कोणतेही काम आपल्याला फास्ट पाहिजे. स्लो काम आपल्याला करायचंच नाही. गाडीची स्पीड पण आपल्याला फास्ट पाहिजे. सगळ्यांची स्पीड आपल्याला फास्ट पाहिजे. पण इथं आपल्याला जेव्हा आपण सेक्स करतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला असं वाटतं, की इथं आपल्याला स्पीड कमी पाहिजे. पण नाही. आपले ब्रेन जे आहे ते इतके सेंटर डेव्हलप झालेले आहेत, की कोणतेही काम फास्ट करायचं. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त समस्या आजच्या घडीला असेल, तर ती शीघ्रपतन. आता तुम्ही कपलचा विषय घेतला. असंच जर आपण विचार केला, की लग्नानंतर जेव्हा सेक्शुअल लाईफ आपली स्टार्ट होते, तर तेव्हा काय-काय काळजी घेतली पाहिजे? काय-काय गोष्टी म्हणजे एक कपलमध्ये झाल्या पाहिजे? काय डिस्कशन झालं पाहिजे? किंवा काय वैचारिक देवाण-घेवाण काय झाली पाहिजे? मी तुम्हाला जर सांगेल, हं, की विवाहापूर्वी हं. तुम्ही ज्याप्रमाणे तुमची कुंडली बघता, हां, त्याचप्रमाणे जर लैंगिक कुंडली जर तुम्ही बघितली, हां. तर मी म्हणतो तुमचे जे म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये येणारे प्रॉब्लेम 50% तरी कमी होऊ शकतात. म्हणजे लैंगिक कुंडली म्हणजे काय? हं, की लग्नाच्या अगोदर दोघांना प्रॉपर नॉलेज देऊन किंवा त्यांचं नॉलेज बघून, त्यांच्या काही टेस्ट करून जर आपण त्यांचं पूर्ण ॲनालिसिस केलं, हं, तर मला वाटतं की लग्नाच्या अगोदरच तुम्हाला जर प्रॉब्लेम असतील, आपल्याला असं काही कळालं, हं, की कोणाला एक सिंगल टेस्टिस असतं, कोणाला फायमोसिस असतं. फायमोसिस म्हणजे कसं आहे, की हं, जे आपली कातळी असते लिंगाला चिपकलेली असते. हं. हे विवाहानंतर जर आपण सेक्स केला, तर इथं आपल्याला पूर्ण पाणी भरून जातं आणि ते इन्फेक्शन होऊन जातं. तर असे काही आजार असतात, जे आपण लग्नाच्या अगोदर जर आपण जर जर त्यांना तपासून घेतलं किंवा ट्रीट केलं, तर मला वाटतं, की आपण जेव्हा लग्नाला सामोरं जातो किंवा नवीन आपण काम जीवनाला जेव्हा आपण सामोरं जातो, तेव्हा आपल्याला काही अडथळे नाही आले पाहिजे. कारण प्रत्येकाला असं वाटतंच, की आपलं लैंगिक आयुष्य चांगलं झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, की मी तुम्हाला सांगेल, की नॉलेज देणं खूप गरजेचं असतं. की प्रॉपर लोकांना मी आता 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे. हं. माझ्याकडे येणारे जे 100 रुग्ण असतील, तर 99% रुग्ण सेक्शुअल हायजीन ज्याला आपण म्हणतो, त्याच्याकडे लक्ष देतच नाही. म्हणजे सेक्शुअल हायजीन म्हणजे काय? सेक्शुअल हायजीन म्हणजे की प्रॉपर तुम्ही प्युबिक हेअर्स काढत नाही. हं, प्रॉपर तुम्ही म्हणजे दाढी शेव्हिंग बरोबर करत नाही किंवा बगलीचे केस काढत नाहीत हं, किंवा
त्याला जे स्किन मागे घेऊन जे तुम्ही वॉश करायला पाहिजे, त्याच्या खाली जो स्पिग्मा किंवा फंगस जमलेलं असतं त्याला तुम्ही क्लीन करत नाही. ह्या जे सेक्च्युअल म्हणजे हायजीन असतात याला खूप महत्व आहे. की इव्हन तुम्ही जेव्हा सेक्स करताना जेव्हा तुम्ही किस करताय किंवा काय आलिंगन करताय तर तुम्हाला घामाचा वास यायला नाही पाहिजे. तुम्हाला किस करताना तुम्ही जे जेवण केलं, लसूण कांदा जे खाल्ला त्याचा दुर्गंधी वास यायला नाही पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या सेक्च्युअल लाईफमध्ये किंवा फाउंडेशनला डिस्टर्ब करतात. सेक्च्युअल फाउंडेशन तुम्ही जितकं स्ट्रॉंग करसाल तितकं तुमचं सेक्च्युअल लाईफ स्ट्रॉंग राहणार. हे माझं परफेक्ट मत आहे की छोट्या छोट्या गोष्टी असतात. सकाळपासून तर तुम्ही संध्याकाळपर्यंत तुमच्या पार्टनर बरोबर तुम्ही काय बोलताय. तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर तिला एखादा व्हॉट्सअपवर एखादा जोक पण सेक्सी पाठवून दिला तर ती कशी अराउज होईल, ती कशी आपल्याला बेडमध्ये आपल्याला साथ देईल, याच्यापासून आपल्याला बघावं लागतं आणि महत्व द्यावं लागतं. आणि सेक्च्युअल हायजीन म्हणजे फक्त आपले सेक्स ऑर्गन क्लीन करणं असा पण प्रकार नाही. प्रत्येक स्त्रीची जबाबदारी असते की जेव्हा आपल्याला रात्री आपल्याला सेक्च्युअल आपल्याला एन्जॉय करायचं आहे तर बेडरूम क्लीन ठेवणं, बेडशीट क्लीन ठेवणं, बाथरूम क्लीन ठेवणं, सुगंधित वातावरण ठेवणं, ॲटमॉस्फिअर क्रिएट करावं लागतं. जसं आता तुम्ही म्हटलात की वातावरण तुम्ही चांगलं ठेवा, म्हणजे सायकोलॉजिकली पण तुम्ही प्रॉम्प्ट राहा, राईट, जेणेकरून तुम्ही जेव्हा बेड टाइम जेव्हा तुम्ही एन्जॉय करत असाल तिथे काही अडचणी येणार नाही. बरोबर. कारण कसं आहे की म्हणजे सेक्च्युअल लाईफ जी आहे त्याचं फाउंडेशन सायकोलॉजी आहे. ओके. जितकी तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग असेल तितकं तुमचं सेक्च्युअल लाईफ स्ट्रॉंग असतं. उगीच फक्त तुम्ही म्हणसाल की मी अमुक टमुक खाऊन किंवा अमुक टमुक औषधी घेऊन मी स्ट्रॉंग राहायला पाहिजे, मी चांगलं राहायला पाहिजे, असं होत नाही. म्हणजे इंटिमेसी आणि सायकोलॉजी ह्या सोबत चालल्या पाहिजे, तेव्हाच हे करायचं. येस. आणि जसं तुम्ही म्हटलात त्या याला मी पण ऍग्री करतो की प्री मॅरिच्युअल म्हणजे तुम्ही लग्नाच्या पहिले तुम्ही जर काउन्सिलिंग घेतली तर ते लग्नानंतर तुम्हाला खूप उपयुक्त पडतं. येस. खरंच आहे. आणि जरी कोणी तुमच्यापर्यंत म्हणजे सेक्सॉलॉजिस्ट पर्यंत पोहोचू शकलं नाही, बरोबर आहे, आणि त्याला आता नुकतंच लग्न झालंय आणि आपली सेक्शुअल लाईफ आता स्टार्ट होणार आहे, बरोबर आहे. तर अशांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? बघा, सेक्शुअल लाईफ स्टार्ट होते आपल्या समाजामध्ये हनुमूनच्या रात्रीपासून. सगळ्यांची एक इच्छा असते, त्यांनी लहानपणापासून पिक्चर पण बघितलेलं असतं की हनुमूनची रात्र आपल्या जसं पिक्चरमध्ये दाखवतात तशी आपली रात्र झाली पाहिजे. दुधाचा ग्लास ठेवतात, त्याच्यामध्ये केसर टाकतात, ते का टाकतात त्याचं आजपर्यंत मला शास्त्रीय उत्तर माहित नाही, पण त्याच्यापेक्षा चाय, कॉफी, चॉकलेट घेतलं तर माझं मत असं राहील की त्याच्यापेक्षा जास्त उत्तम राहील. सगळ्यांना असं वाटतं की आपलं सेक्शुअल लाईफ हनीमूनच्या दिवशी चांगलं राहिलं. पण काय असतं की लग्नाच्या आपल्या धावपळीमध्ये 3-4-5 दिवसामध्ये आपण इतकं थकलेलो असतो की होऊ शकतं जितकी आपल्याला एनर्जी त्या दिवशी पाहिजे हनीमूनच्या दिवशी, त्या दिवशी आपल्याला कदाचित कमी पण पडू शकते. तिथं आपण केव्हा फेल्युअर पण होऊ शकतो. पण त्या रात्री असं काही गरजेचं नाहीये की आपल्याला सेक्शुअल ऍक्ट करायची आहे का इंटिमेट व्हायचं आहे, असं काही त्याला महत्व देऊ नका. कारण की त्यावेळेला तुम्ही फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक दुसऱ्याचे काय विचार आहेत, एक दुसऱ्याची काय रिक्वायरमेंट आहे, हे जर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि दोघांच्या एक मताने जर प्रॉपर तुम्ही जर सेक्शुअल ऍक्टकडे गेला तर मला वाटतं की तुमची हनीमूनची रात्र चांगली होऊ शकते. पण तेव्हा आपण पिक्चरमध्ये पण बघतो की हिरो हा बेडरूम मध्ये येतो, ती झोपलेली असते, थकलेली असते, पण त्याला असं वाटतं की नाही, आज माझं कर्तव्य आहे, आज माझा इंटरकोर्स झालाच पाहिजे, आणि तो बळजबरीनं करायचा प्रयत्न करतो. तो त्यावेळेला जर फेल्युअर झाला तर त्याच्या डोक्यामध्ये परफॉर्मन्स अँझायटी जर डेव्हलप झाली तर खरोखर पुढचे 4-5-6 महिने तुमचे एकदम म्हणजे एकदम वाईट जाऊ शकतात. म्हणून फोर्स न करता दोघांची इच्छा असेल तर फर्स्ट नाईटला महत्व द्या आणि चांगली सुरुवात करायला पाहिजे. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की हे जे चित्रपट आहे हे किती इफेक्ट करतात तुमच्या सेक्शुअल लाईफला? नाही, बघा, पिक्चर बघून, म्हणजे पिक्चर असू द्या किंवा पॉर्नोग्राफी असू द्या, पिक्चर बघूनच आपलं जे फंटासी वर्ल्ड आपण उभं करतो ते पिक्चर बघूनच करतो. मला पण वाटतं की आपण एकदम सलमान खान सारखी बॉडी बनवायची, फायटिंग करायची, 4 लोकांना मारायचं, असं आपण फंटासी डेव्हलप करतो. त्याचप्रमाणे पिक्चरमध्ये आपण जे काही छोटे छोटे सेक्शुअल ऍक्ट किंवा सेक्शुअल सीन्स असतात ते बघूनच आपण आपल्या भविष्याची फंटासी डेव्हलप करतो. त्या फंटासी सारखं झालं नाही तर कुठेतरी आपल्याला कमी वाटतं
आणि आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतो आहे आणि उगीच सायकोलॉजिकल आपण सेक्च्युअल काहीतरी आपण आजार करून घेतो, हे इथं चुकीचं आहे. कारण प्रत्येकाची बॉडी, प्रत्येकाचे मन, प्रत्येकाची सायकोलॉजी वेगवेगळी असते. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचं असेल तर दोघांच्या सायकोलॉजीला महत्त्व द्यावं लागेल. तुमची सायकोलॉजी खूप असेल की आपण असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण त्याच्या म्हणजे विपरीत की आपल्या पत्नीची पण काय सायकोलॉजी आहे, तिला काय वाटतंय, तिला काय पाहिजे आहे, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. हे जर तुम्ही समजून घेतलं तर मला वाटतं की लैंगिक आजार म्हणा म्हणजे लैंगिक जे समस्या असतात त्या उद्भवणारच नाही. ही जी सेक्शुअल लाईफ जेव्हा स्टार्ट होते किंवा आपण इंटिमेसीकडे जेव्हा टर्न होतो, तर जे कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा डे टू डे लाईफमध्ये जो ताण-तणाव असतो, हा मोठ्या प्रमाणात अफेक्ट करत असेल. तर मग कशा पद्धतीने त्याला आपल्याला सॉल्व्ह केलं पाहिजे किंवा त्याला आपण कसं विसरून त्या इंटिमेसीकडे आपण 100% दिलं पाहिजे? चांगला प्रश्न आहे की सगळ्यांना असं वाटतं की आपलं लाईफ सेक्च्युअल लाईफ चांगलं चांगलं असलं पाहिजे. पण काय असतं की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये दोघेही कपल जर जॉब करत असतील आणि ते घरी थकून येत असतील तर डेफिनेटली त्यांची एनर्जी पूर्ण एक्झॉस्ट झालेली असणार. अशा वेळेला काय करायचं की रात्री म्हणजे संध्याकाळी जेव्हा ऑफिसमधून येतो तो डेफिनेटली आपण म्हणजे शॉवर बाथ किंवा आंघोळ करायची, फ्रेश राहायचं आणि फ्रेश राहून जर आपला मूड असेल, जेव्हा आपला म्हणजे थकवा गेलेला असेल तरच आपण सेक्च्युअल इंटिमेट व्हायचं. अदरवाईज त्या दिवशी आपण टाळायला पाहिजे. अदरवाईज काय होईल की आपण जर टाळलं नाही आणि आपण जर एखाद्या वेळेस फेल्युअर झालो तर अजून मी मागच्या वेळेस जसं बोललो तुम्हाला की परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला डेफिनेटली याचे प्रॉब्लेम येणारच आहे. तर चांगलं सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे आणि प्रत्येक माझ्या पेशंटला मी काउन्सिलिंग करताना सांगतो, अगर तुमको सलमान खान बनना है तो तुमको 1 घंटा जिम में देना ही है, तुमको खान पीन पे ख्याल देना ही है. तसंच त्या प्रकारे जर चांगलं सेक्च्युअल लाईफ पाहिजे असेल तर तुम्हाला 1 तास जिम करणं गरजेचं आहे. चांगला आहार घेणं गरजेचं आहे. कुठेतरी आपल्या माइंडला रेस्ट देणं गरजेचं असतं. म्हणून प्राणायाम, योगासारखे आपण व्यायाम करणं आपल्या लाईफमध्ये गरजेचं आहे. पण हे सगळं न करता डॉक्टर साहेब काहीतरी मला एक कॅप्सूल किंवा एक टॅबलेट द्या, प्यार की गोली किंवा जोश की गोली, असं होत नाही. ह्या जे टॅबलेट आपल्या मार्केटला भेटतात ह्या तुमच्या फंटासी बरोबर खेळतात किंवा तुमच्या सायकोलॉजी बरोबर खेळतात. असं काहीच नसतं की कोणत्या एखाद्या मोठ्या हिरोनी एखाद्या डब्बीची किंवा एखाद्या औषधाची जाहिरात केली आणि ती जे तुम्ही औषध घेतलं तर तुम्ही सेक्च्युअल खूप स्ट्रॉंग होसाल, ही कन्सेप्टच चुकीची आहे. अच्छा. तर मी तुम्हाला एकच सांगेल की अशा ॲडव्हर्टाईजला बळी न पडता तुम्ही स्वतः विचार करून जर तुमच्या फिजिक्सला जर तुम्ही लक्ष चांगलं दिलं, तुम्ही फिजिक्स चांगली ठेवली तर तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होणारच आहे याची माझी गॅरंटी आहे. आता जसं तुम्ही आहार-विहारच्या बाबतीमध्ये बोललात, तर असे कोणते-कोणते पदार्थ आहेत, जे इंटिमेसीला काय म्हणता येईल त्याला, की एक प्लस पॉइंट ठरतील, की बरोबर ते अजून बेटर करण्याकडे ते टुवर्ड्स बेटर ते त्या गोष्टीकडे जातील. बरोबर तर असे काही पदार्थ किंवा अशा काही खाण्याच्या अशा काही गोष्टी आहेत? नाही. सेक्च्युअल लाईफ चांगलं करण्यासाठी हं. किंवा इरेक्शन चांगलं भेटण्यासाठी हं. किंवा प्रिमॅच्युअर इजॅक्युलेशन होण्यासाठी किंवा मास्टरबेशनसाठी किंवा किंवा स्वप्नदोषसाठी अशी बरीच लोक माझ्याकडे येतात. हं. असे जगामध्ये कोणतेही पदार्थ नाही की जे तुमचं म्हणजे सेक्च्युअल इंटिमेसी वाढवणार किंवा तुमचं ते ॲफ्रोडिजियाक म्हणून काम करतात. ओके. ॲफ्रोडिजियाक म्हणजे कसं असतं की डॉक्टर साहेबांनी मला आज हे औषध दिलं हं. तर त्याला त्या रात्रीपासूनच त्याला असं फिलिंग चांगलं स्ट्रॉंग होणार. दिस विल वर्क ॲज अ ॲफ्रोडिजियाक. ओके. ॲफ्रोडिजियाक म्हणजे सायकोलॉजिकल त्याला फरक पडणार. हं. पण असे तुम्ही जर युट्यूबवर व्हिडिओ जर तुम्ही चालले तर भरपूर तुम्हाला व्हिडिओ भेटतील. कोणी म्हणतं हा पदार्थ खा, कोणी म्हणतं डाळिंब खा, कोणी म्हणेल की अनार खा, कोणी म्हणेल अंगूर खा, कोणी म्हणेल की हिरव्या भाजीपाला खा. पण या शेवटी या सगळ्या पदार्थातून तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये जीवनसत्व भेटतील. हं. जे जीवनसत्वाची आपल्याला गरज असते. जीवनसत्व जितके चांगले भेटतील, व्हिटॅमिन चांगले भेटतील, व्हिटॅमिन ए, डी त्याचं खूप महत्व आपल्या लाईफमध्ये आहे. B12चं खूप महत्व आहे. जर B12, व्हिटॅमिन D3 हे पदार्थ म्हणजे हे वाढवण्यासाठी जर पदार्थ आपण काही घेतले तर डेफिनेटली आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये फरक पडणार. पण तू जर मला असा प्रश्न विचारला की माझं सेक्स पॉवर चांगलं होण्यासाठी मी कोणते पदार्थ खाऊ, तर असे दुनियामध्ये कोणतेच पदार्थ देवाने तयार करून ठेवलेले नाही. कारण
कितीही मी चांगले पदार्थ खाल्ले, किलोनी मी फळ खाल्ले किंवा मँगो खाल्ले किंवा कोणतीही फळाचं सेवन केलं तर मी सेक्च्युअली स्ट्रॉंग होणार असं अजिबात नसतं. कारण सेक्च्युअली स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला मानसिकरित्या स्ट्रॉंग व्हावं लागेल, तुमच्या फंटासी स्ट्रॉंग करावं लागते, त्याचं सेक्च्युअल लाईफचं फाउंडेशन स्ट्रॉंग करावं लागेल. लग्न आपण जेव्हा कोणासोबत करतो, ओके, तर सर्वसाधारण काय असतं, मुलीची मुलाकडून काही अपेक्षा असते, बरोबर आहे, आणि मुलाची मुलीकडून भरपूर काही अपेक्षा असते. बरोबर आहे, तशी सेक्शुअल सुद्धा अपेक्षा असते. बरोबर आहे. तर ही सेक्शुअल अपेक्षा ठेवणं किती योग्य आणि किती अयोग्य? नाही, अपेक्षा ठेवणं काही म्हणजे चुकीचं नाही आहे. हां. पण कसं आहे की आपण जेव्हा ॲज अ कपल किंवा मॅरिड कपल जेव्हा असतात तर दोघांचे मत थोडेसे म्हणजे विभिन्न असू शकतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की मेल पार्टनर जो असतो तो अपेक्षा वेगळी ठेवू शकतो. जर यांनी काही म्हणजे याची काही डोक्यामध्ये फंटासी असेल किंवा पोर्नोग्राफी बघून फंटासी असेल किंवा जे स्त्री पार्टनर असेल ती पण म्हणजे काहीतरी वेगळी फंटासी करून याच्याबद्दल पण काही वेगळी अपेक्षा ठेवू शकतो. अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही आहे, पण त्या अपेक्षा प्रॉपर डिस्कशन करून त्याला एकमत करून जर त्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं की वैवाहिक जीवन चांगलं होऊ शकतं. पण त्या अपेक्षा प्रमाणे जर झालं नाही तर कुठेही म्हणजे आपण म्हणजे अज्ञानामध्ये राहणं किंवा वंचित राहणं हे चुकीचं आहे. आता तुमच्या आर्टिकल्समध्ये मी किंवा तुमचे जिथे तिथे इंटरव्ह्यूज झाले किंवा तुमचं स्वतःचं सुद्धा एवढं मोठं चॅनल आहे. तुमचं जी जनजागृती चालू असते हे खरंच म्हणजे त्याचं आम्हाला कौतुक आहे. आता मेन मला एक प्रश्न विचारायचा आहे, की तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड्समध्ये किंवा तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा एक शब्द तुम्ही वापरतात, शॉक वेव्ह थेरपी. बरोबर. तर ही शॉक वेव्ह थेरपी नेमकी काय असते आणि ही कशासाठी वापरल्या जाते? शॉकवेव्ह थेरपी म्हणजे ज्या लोकांना इंद्रियाकडं रक्तपुरवठा प्रॉपर झाल्यामुळं त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा नपुंसकता आलेली असेल ती बरी करण्यासाठी ही शॉकवेव्ह थेरपी अत्यंत उपयोगी पडू शकते. कारण की ज्याप्रमाणे 25, 30, 40 वर्षापासून ही शॉकवेव्ह थेरपी ही आपण जॉईंट पेनसाठी किंवा टेंडनायटिससाठी किंवा बॅकएकसाठी आपण वापरत होतो. कारण की कुठेही पेन असलं तर तिकडं रक्तपुरवठा वाढवण्याची जी पद्धत असते ती त्यापैकी एक शॉकवेव्ह थेरपी पद्धत आहे. ओके. आणि त्याचप्रमाणे फोकल शॉकवेव्ह थेरपी ही जे लेन्सियर कंपनीने जी डेव्हलप केलेली आहे ती अत्यंत उपयोगी आहे. कारण फोकस म्हणजे की एकदम प्रॉपर आपल्या इंद्रियावर फोकस करून जे आपल्या इंद्रियातील रक्तवाहिन्या असतात त्यांना स्टिम्युलेट करून त्यांना थोडं म्हणजे रप्चर करायचं काम करतात. आणि ते रप्चर केल्यामुळं जसे की नदीला फाटे फुटतात तसं आपल्या रक्तवाहिन्याला फाटे फुटतात आणि इंद्रियाकडचा रक्तवाहिन्या चांगल्या वाढवून आपला इंद्रियाकडचा रक्त पुरवठा चांगल्या वाढवण्यास मदत होते. आणि शेवटी आपलं जे इंद्रियामध्ये स्पॉन्जी टिश्यू असतं ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्याची हेल्थ जितकी चांगली असेल तितकं तुम्हाला इरेक्शन चांगलं भेटू शकतं. तर या स्पॉन्जी टिश्यूला चांगलं रक्तपुरवठा झाला पाहिजे आणि त्या स्पॉन्जमध्ये जास्तीत जास्त रक्तसाठा झाला पाहिजे तेव्हाच आपल्याला स्ट्रॉंग इरेक्शन भेटू शकतं. त्यासाठी हे शॉक वेव्ह थेरपी डेफिनेटली तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये मदत घेऊ शकते. आता एक चर्चेत खूप विषय चालू आहे कोविडचा. ते कोविड म्हणजे जे आपण कोविडचे जे कोविडशिल्डचे जे डोस घेतले, जे वेगवेगळ्या व्हॅक्सिनेशन घेतल्या, बरोबर असे 2 गट बघायला मिळतात की त्याचा खूप परिणाम आपल्या आत्ताच्या सध्याच्या जीवनावर होतोय. आणि एक गट असा बघायला मिळतोय की ते म्हणते की नाही एवढा परिणाम पण एवढा नाहीये. तर सेक्शुअल लाईफ मध्ये सुद्धा याचा काही परिणाम तुम्हाला बघायला दिसतो, म्हणजे बघायला मिळतो का? बघा, एका संशोधनानुसार असं तर नक्की आढळून आलेलं आहे की आफ्टर द कोविशिल्डमुळे म्हणा किंवा कोरोना व्हायरसमुळे म्हणा की हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हार्ट अटॅकचं प्रमाण कशामुळे वाढलेलं आहे? ब्लड क्लॉटिंगमुळे वाढलेलं आहे. तर डेफिनेटली ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम हे कुठेतरी आफ्टर द कोविड हॅम्पर झालेलं आहे. आणि आपल्या ज्या लैंगिक समस्या असतात या ब्लड क्लॉटिंगमुळं कुठेतरी आपल्या इंद्रियाकडे रक्तपुरवठा अडथळा करण्यासाठी कुठं कारणीभूत असतात. तर त्यामुळं
हे तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला नक्की सांगू शकतो की आफ्टर द कोविड इरेक्टाईल डिस्फंक्शनचे पेशंट माझ्याकडे खूप वाढलेले आहेत. आणि त्यासाठीच मी शॉकवेव्ह थेरपी आणलेली आहे की काही ब्लड क्लॉट वगैरे जर असतील तर ब्लड क्लॉट पण या शॉकवेव्ह थेरपीमुळे साफ होऊ शकतात किंवा निघू शकतात. सर, आता आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की अपेक्षा, आपण काहीतरी फॅन्टसी, जसं तुम्ही म्हटलात की आपण काहीतरी फॅन्टसी क्रिएट करतो लग्ना अगोदर किंवा बरोबर. एखाद्या इंटिमेसीवर किंवा बरोबर. एखाद्या मेल फिमेल म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेजला बघून आपण काहीतरी फॅन्टसी क्रिएट करतो. बरोबर. आणि आपण अजून एका गोष्टीच्या आहारी जातो, ते म्हणजे काय, की जे आता मेडिसिन्स सर्रास, म्हणजे कोणत्याही मेडिकल शॉपवर जा, त्या मेडिकलमध्ये तुम्हाला सर्रास म्हणजे काही मेडिसिन्स दिल्या जातात. तर ह्या मेडिसिन्स घेणं कितपत योग्य आहे? 21व्या सदीमध्ये हं. एक महाभयंकर म्हणजे गोष्ट मी म्हणजे नमूद करेल तुम्हाला हं. की सर्रास लोक हं. मेडिकलवर जात आहेत, हं. मित्राचा सल्ला घेत आहेत किंवा एखाद्या बंधू लोकांचा सल्ला घेत आहेत किंवा कुठेतरी इंटरनेटवर वाचतायत आणि सर्रास व्हायग्रा सारख्या औषधींचं सेवन करतात. हं. ह्या औषधांची सवय लागून जाते. तुमची मर्दांगी दाखवण्यासाठी तुम्ही 100 पॉवरच्या गोळ्या घेता आणि 1-2 वेळा रात्रीतून तुमचं संबंध चांगले होतील, पण इरेक्शन पण चांगले भेटेल. पण कुठेतरी एक 5-6 वेळा तुम्ही गोळ्या घेतल्यानंतर ते तुमच्या बॉडीला ॲडिक्शन होऊन जाईल. तर मी म्हणेल आजच्या समाजामध्ये अफीम, गांजा, चरसपेक्षा पण या गोळ्यांचं ॲडिक्शन इतकं वाढलेलं आहे की याच्याबद्दल कोणी बोलत पण नाही. याच्याबद्दल सरकार पण बोलत नाही, याच्याबद्दल गव्हर्नमेंटला पण काही घेणं-देणं नाही. पण आजच्या घडीला तुम्ही कोणत्याही मेडिकलवर जा, तुम्हाला सर्रास तुम्हाला व्हायग्रा 100 पॉवरची गोळी तुम्हाला ओव्हर द काउंटर तुम्हाला मिळून जाईल. जेव्हा की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही गोळी तुम्हाला मिळायलाच नाही पाहिजे. पण तुम्ही 10 लोकांना कोणत्याही मेडिकलवर पाठवा, 10च्या 10 लोकांनी त्या मेडिकलवाल्यांनी औषधी दिली नाही, तर मला देऊन तुम्ही सांगा. हे इथं खूप चुकीचं आहे, कारण हे अज्ञानामुळे घडतं आहे. जेव्हा की त्या मेडिकलवाल्यांनी पण द्यायलाच नाही पाहिजे, पण दिलं तरी सुरुवातपासून म्हणजे एकदम कमी पॉवरने द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, नेटवर जेव्हा तुम्ही जाहिराती बघता की अमकं घ्या, टमकं घ्या. जसं की एक मी आता जाहिरात बघितली, अश्वगंधा घ्या, हार्मोन्स वाढवा. शिलाजीत घ्या, हार्मोन्स वाढवा. अश्वगंधाने तुमचे हार्मोन्स वाढणार नाहीत. असं कुठे लिहिलेलं नाही की अश्वगंधाने टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढतात. बिलकुल अजिबात वाढणार नाही. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पण लिहिलेलं नाही. अश्वगंधा हे आपलं मानसिक संतुलन चांगलं करण्यासाठी अँटीसायकोटिक मेडिसिन आहे. ते मेडिसिन घेतल्यामुळं तुमचे जे विचार असतात, तुमची अँझायटी असते, डिप्रेशन असतं, ते कमी करतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बॉडीमध्ये हार्मोन्स वाढलेला आहे. ते एक अँटीसायकोटिक मेडिसिन आहे. दुसरं शिलाजीत. शिलाजीत म्हणजे लोह. हे जुन्या लोकांनी आज 100 वर्षापासून या 2 औषधाला खूप महत्व दिलेलं आहे. शिलाजीत हे फक्त लोह आहे. लोह म्हणजे आयर्न, आयर्न म्हणजे B12. शिलाजीत जर तुम्ही घेतलं तर तुमच्या बॉडीमधलं हिमोग्लोबिन चांगलं राहणार. हे तर तुम्हालाही माहिती आहे की हिमोग्लोबिन चांगलं असेल, जर तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला इरेक्शनला मदत होणारच आहे. बरोबर. कारण शेवटी इरेक्शन म्हटलं तर हे आपल्या ब्लड सर्क्युलेशनवर आणि ब्लड फ्लोवरच महत्वाचं आहे. तर लोह म्हणजे आयर्न, आयर्न म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढवणार. बाकी त्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉन वाढतं. हे आता मी सर्रास जाहिराती बघतो आहे की कोणतरी ऍक्टरला घेऊन जाहिराती करायच्या आणि हे प्युअर आहे, हिमालयन आहे, अमका आहे, टमका आहे, हे सर्वात चुकीचं आहे. अशा जाहिरातींना तुम्ही बळी पडू नका, हेच मी माझ्या ऑडियन्सला सांगेन. आणि कृपा करून तुम्हाला काही लैंगिक समस्या असतील तर त्याचं एक म्हणजे अनालिसिस करावं लागेल की ते सायकोलॉजिकल आहे का फिजिओलॉजिकल आहे. सायकोलॉजिकल असेल तर वेगळी औषधी आहे, वेगळं काउन्सिलिंग आहे. आणि जर फिजिओलॉजिकल असेल तर त्यासाठी वेगळी औषधी आहेत. त्याचे मूळ कारण काय आहे? डायबिटीज असेल तर आपल्याला डायबिटीजवर आपल्याला ट्रीटमेंट द्यावं लागेल. हायपरटेन्शन असेल तर हायपरटेन्शनला ट्रीटमेंट द्यावं लागेल. हार्मोनचे दोष असतील तर हार्मोनल ट्रीटमेंट द्यावं लागेल. असे वेगवेगळे ट्रीटमेंट असतात. उगीच औषधी स्टोअर्सवर जायचं आणि औषधी घेऊन जर तुम्ही तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं करायचा प्रयत्न करत असाल तर हे धंदा चुकीचा आहे. आता सर, आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे येऊ. ओके. ह्या सेगमेंटमध्ये माझे 2 प्रामुख्याने प्रश्न आहेत. ओके. पहिला असा प्रश्न आहे की पालकांनी जो मुलांसोबत जो संवाद ठेवला पाहिजे, बरोबर आहे.
किंवा वयात आलेल्या मुलासोबत जो संवाद ठेवला पाहिजे बरोबर. तो कसा ठेवला पाहिजे? मी तुम्हाला नेहमी सांगतो की प्रॉपर सेक्स एज्युकेशनला खूप महत्व आहे. प्रॉपर सेक्स एज्युकेशन कुठून मिळायला पाहिजे? आई वडिलाशिवाय मुलगा जास्त भरोसा कोणावर करणार? आपल्या आई वडिलावरच करणार. बरोबर. जर त्यांनी तुम्हाला तर नॉलेज आहेच आई वडिलांना, तुम्ही लैंगिक आयुष्य पण तुम्ही चांगलं हे केलेलं आहे म्हणून तुम्हाला मुलबाळ झालेलं आहे, तिथूनच तुमचा जन्म झालेला आहे. तर त्याच्याविषयी अज्ञान न ठेवता थोडंसं नॉलेज घेऊन जर आपल्या मुलांनी कोणताही प्रश्न विचारला तर त्याला प्रॉपर सायंटिफिक उत्तरच द्यायला पाहिजे. जर तो कुठे हात लावत असेल, होऊ शकतं त्याला ग्रोइनमध्ये इचिंग होत असेल, तर त्याला आपण असं त्याला एकदम म्हणजे सांगायचं नाही की तू कुठे हात लावतोय, ते घाण आहे. असं जे आपण ते म्हणजे मनामध्ये जे आपण ते त्यांच्या करून ठेवतो ते शेवटी कुठे ना कुठे आयुष्यामध्ये त्याला अडथळे निर्माण करणार म्हणजे करणार. प्रॉपर एज्युकेशन हे आई वडिलाशिवाय लैंगिक पाठ विषयी तरी प्रॉपर एज्युकेशन आई वडिलाशिवाय कोणीच देऊ शकणार नाही. मी असं म्हणणार नाही की सेक्स एज्युकेशन म्हणजे त्यांना पोर्नोग्राफी विषयीच त्यांना पूर्ण नॉलेज द्या. कसं प्रॉपर सेक्स करायचा, कसं करायचं, कसं इंटिमेट व्हायचं याच्याबद्दल काही मला नॉलेज द्यायची गरज नाही आहे. तो ॲडल्टरीमध्ये गेल्यानंतर त्यात थोडं नॉलेज मिळणारच आहे. पण बेसिक जे नॉलेज असतं आपल्या अवयवाविषयी ते नॉलेज तरी आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांना देणं अत्यंत गरजेचं असतं. अजून एक प्रकार बघतो आपण, जेव्हा शालेय जीवनामध्ये जेव्हा एखादी असा विज्ञानामध्ये पाठ्यक्रमामध्ये असं काही विषय येतो किंवा धडा येतो, तेव्हा मुलींना वेगळं बसवलं जातं, मुलांना वेगळं बसवलं जातं. किंबहुना तो काही ठिकाणी तो शिकवला सुद्धा जात नाही. जर तुम्ही गावाकडच्या शाळा वगैरे बघाल तिथे हा टॉपिकच वगळला जातो. असं तुम्हाला कधी-कधी वाटतं का शालेय जीवनामध्ये लैंगिक शिक्षण देणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढे चालून त्यांची एक जनजागृती होईल आणि एक बेटर लाईफ ते फील करू शकतील? नाही, बरोबर आहे. हे तर म्हणजे याच्यामध्ये काही म्हणजे दोन मत नाहीच आहे की शालेय जीवनामध्ये ऍटलिस्ट बेसिक बॉडी स्ट्रक्चर विषयी किंवा बॉडी पार्ट विषयी किंवा सेक्च्युअल ऑर्गन विषयी माहिती देणं अत्यंत गरजेचं असतं. जसं आपण बायोलॉजीमध्ये आपण एक ॲनिमलला घेऊन, एक फ्रॉगला घेऊन आपण बायोलॉजी मुला-मुलींना शिकवतो. त्यापेक्षा आपण आपल्या शरीर रचनाविषयी जर बायोलॉजीमध्ये प्रॉपर जर एज्युकेशन देत राहिलो तर मला वाटतं की पुढची जी आपली जी पिढी जे अज्ञानामध्ये जे आपलं म्हणजे जे आपलं चाललेलं आहे त्याला डेफिनेटली कुठे कुठे थोडं म्हणजे त्याला साथ भेटेल. आणि प्रॉपर एज्युकेशन असल्यामुळं, सेक्च्युअल एज्युकेशन असल्यामुळं जे काही वैवाहिक जीवनामध्ये किंवा प्री प्युबर्टी म्हणा किंवा आफ्टर प्युबर्टी म्हणा, जे काही तुम्हाला सेक्च्युअल प्रॉब्लेम किंवा सेक्च्युअल काही अडचणी असतात त्याला सामोरं जावं लागणार नाही. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढ्यात वेळात वेळ काढून दिला. नाही गौरव, मीच तुझा धन्यवाद करायला पाहिजे. कारण काय आहे की तू आज माझ्याकडे आला आणि हे पॉडकास्ट जे म्हणजे बनवलं यासाठी तुझ्या डेअरिंग विषयी, तुझ्या म्हणजे नॉलेज विषयी किंवा डेअरिंग विषयी डेफिनेटली मी तुला अभिनंदन करेल. कारण की आज माझे मित्र पण माझ्याबरोबर या गोष्टीवर चर्चा करत नाहीत. जर हा विषय पण निघाला तर ते मजाकवर घेऊन जातील. जर मी आज कोणाबरोबर इंट्रोडक्शन केलं माझं की आय एम अ डॉक्टर उमेश, आय एम अ सेक्सोलॉजिस्ट, तरी ते माझ्या पाठीमागून हसतात. तर इथं कुठे आपण कमी पडतो. पण तुझ्यासारखे जर लोकांनी जर डेअरिंग करून जर समाजामध्ये या विषयावर चांगले पॉडकास्ट बनवून जर लोकांना नॉलेज द्यायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली मी तुझ्या कार्याला धन्यवादच देणार. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हा तुमचा मोठेपणा आहे. माझ्या टीमकडून, माझ्या सर्व व्ह्युअर्स कडून तुमचं खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू एका नवीन एपिसोड मध्ये. येस, धन्यवाद. येस, थँक्यू.